खतरनाक चढ आहे, खतरनाक म्हणजे खतरनाक चढ आहे. बॉडी लय दमल्या आणि पहिल्यांदाच भावानो कोल्हापूर जिल्ह्यातून सायकलवरती आपण वरती आलोय. तर भावानो आता आपण मच्छिंद्रनाथला चाललोय. रामलिंग पेठपासून जवळपास 1-2-3 किलोमीटर पुढे आहे आणि डोंगरावर स्थित आहे मंदिर. तर त्या ठिकाणी आपण जाणार आहे. बघा मच्छिंद्रनाथला जायला कुठला रोड आहे सर? ओके. हा काहीतरी सपोर्ट तर पाहिजे, जरासा आधार तर मिळेल पायाला. नाही पाय म्हणल अरे काय माझा बुक्काच पडतो का काय एका दिवसात. हो ते वरती देऊळ आहे बापू. मच्छिंद्रनाथला हा जोड नको या गाडीपासून वर चालत जाणार आहे का? सायकल घेऊन जाणार आहे. ओके राईटला जायचं आहे, चढ आहे वाटतं. तर फायनली पोचलोय. पूर्ण खडा चढ आहे यार. तर बघूया, हालत खराब झाली यार. जय शिवराय भावानो. तर भावानो आता रामलिंगपासून मच्छिंद्रनाथ 3-4 किलोमीटर आहे. तर म्हटलं जवळ आहे जर जाऊन येऊया. आणि एवढा खतरनाक चढ आहे का नाही, खतरनाक चढ आहे. हे बघा खालून आलो आहे आणि आता वरती जायचं आहे आणि वरती मंदिर आहे पूर्णपणे. तर भावानो चला तर वर जाऊया. भावानो हालत पूर्ण खराब झाल्या. एवढी खान फाटल्या का नाही. खतरनाक चढ आहे, खतरनाक म्हणजे खतरनाक चढ आहे. आला असं तर भावानो गाडीवरनंच या, सायकलवरनं येऊच नका. एवढा घाण चढ आहे का नाही, खतरनाक चढ. तुम्हाला चढ जाऊतो काय चढ ते बघा. ओ भाई ते बघा पूर्ण खालनं आलतो पूर्ण. आणि हा नजारा बघा भावानो, नजारा. आणि काय डोंगर आहेत हे बघा. वरती जायचं आपल्याला अजून. डोंगर बघा. विषय हाड भावानो, विषय हाड चढ आहे भावानो. बॉडी लय दमल्या, पर्याय नाही, आपल्याला जायचंच आहे. जय श्रीराम. आता एवढ्या लांब ना आलो तर दर्शन घेऊनच परत जायचं आहे भावानो. चला वर जाऊ, अजून किती आहे काय माहीत नाही. जय शिवराय भावानो. तर फायनली मला वाटते आता जास्त लांब नाही आहे, जराच आहे. आपली लॅम्बोर्गिनी आणि हा मस्त असा नजारा. आणि हे जे आहे ते मच्छिंद्रगड. वा खतरनाक यार, खतरनाक. फायनली पोचलोय वरती. जय शिवराय भावानो. हालत पूर्ण खराब झाली पण आपण फायनली पोचलो वरती. हे बघा हे मच्छिंद्रनाथांचं देऊळ आहे वर. जाऊया नंतर आपण वर. पण हा नजारा बघा यार, चारी बाजूनं डोंगर यार. आणि पहिल्यांदाच भावानो कोल्हापूर जिल्ह्यातून सायकलवरती आपण वरती आलोय. मच्छिंद्रगड हा कमळ भैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यानंतर 1693 साली हा गड मोगलांच्या ताब्यात गेला. सध्या या गडाचा समावेश
क वर्गामध्ये झालेला असून हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे. गडावर सतत वाहणारी वारे, शेतीमुळे समृद्ध झालेला परिसर, नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी, तसेच पूर्वेला दिसणारे सागरेश्वर अभयारण्य आणि उत्तरेला दिसणारा सदाशिवगड, तसेच आपल्याला दक्षिणेला विलासगड देखील पाहता येतो. शिवाय संध्याकाळी दिसणारे कराड आणि इस्लामपूरमधील दिवे आणि हायवेवरून दिसणाऱ्या गाड्यांचे लपाछिपी करणारे लाईट्स, एकूणच एक सुखद अनुभव आपल्याला या दुर्गदर्शनामध्ये मिळतो. हे बघा साईडचा हा परिसर बघा, मंदिराच्या साईडचा हा परिसर आहे. तिकडच्या साईडला गोरक्षनाथांचं मंदिर आहे, तिकडे जाऊ. तर भावानो, इकडच्या साईडला खालच्या साईडला का नाही तो झेंडा तुम्हाला दिसत असेल बघा बघा, तिथं दत्तांचं मंदिर आहे आणि हे पण नाथांचंच मंदिर आहे. हे बघा, तर भावानो फायनली आता परत चाललोय. खतरनाक एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही जर का आलासा तर खरोखर या, इथं भेट द्या एकदा.